शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं। 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद, सूत्रांची माहिती। तर 23 नोव्हेंबर नंतर 2 आठवड्यात अंतिम सुनावणी होणार। अजित पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र, नागालँड आणि झारखंडच्या आमदारांची बैठक संपन्न। पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात अजित पवार तसंच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मार्गदर्शन। ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, सुरू असलेल्या चर्चांबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। तर गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षाही अधिक संघर्ष करण्याची वेळ माझ्यावर आली, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। नोटीस नव्हे तर माझ्या कारखान्यावर कारवाई झाली, त्यांना कदाचित माहिती नसेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर पंकजा मुंडेंचं उत्तर। माझ्या अडचणी अमित शहांच्या कानावर घालणार होते, मात्र अद्याप त्यांनी वेळ दिला नाही, भाजपात होत असलेल्या कोंडीच्या चर्चांबाबत पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंवर भाजपकडून अन्याय, भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना पद तर पक्षातील लोकांवर मात्र अन्याय, अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया। भाजपकडून लोकसभेसोबत विधानसभेची देखील तयारी सुरू, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवडणूक व्यवस्थापन समिती, विधानसभा संयोजक नेमून लवकरच निवडणूक कार्यक्रमही दिला जाणार। लवासा प्रकरणी शरद पवार, अजित पवार आणि कुटुंबियांविरोधात याचिका, सीबीआय चौकशीचे आदेश देण्याच्या मागणीवर आज सुनावणी। मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामिनावर आज निर्णय। सदानंद कदम हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय। सत्ता संघर्षाचा निकाल आमच्याच बाजूनं, बाप्पाचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खलबतं सुरू असून हे सरकार कधीही कोसळू शकतं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा दावा। पुण्यातील हॉटेलमध्ये जेपी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये 1 तास बैठक, बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। जेपी नड्डा भाग्यशाली आहेत, कारण त्यांच्याच नेतृत्वात 2024 मध्ये मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, पुण्यातील कार्यक्रमामध्ये नड्डा यांच्यासमोर बावनकुळेंचं वक्तव्य। भाजप नेतृत्वातील सध्याची एनडीए म्हणजे केवळ नौटंकी, भाजप 2024ला फुटलेली दिसेल, संजय राऊतांचा मोठा दावा। मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद, जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन। मराठा समाजाची दिशाभूल करून देवेंद्र फडणवीसांनी खोटा कायदा विधानसभेत पारित केला, नाना पटोले यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। निजाम काळातील 5000 नोंदींच्या भरवशावर मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध, असं केल्यास सरकारला ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं लागेल, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। चांद्रयान मोहिमेसाठी तज्ज्ञांना, शास्त्रज्ञांना लागणारा आर्थिक पाठिंबा आता दिला गेला, जेपी नड्डा यांनी पक्षाला दिलं चांद्रयानाच्या यशाचं श्रेय। माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच मुख्यमंत्र्यांचा विदेश दौरा रद्द, आदित्य ठाकरे यांचं शिंदेंच्या दौऱ्यावरून ट्विट। तर शिंदेंचा इंग्लंड आणि जर्मनी दौरा दावोसच्या दौऱ्याप्रमाणेच होता, आदित्य ठाकरे यांचा आरोप। कुणाच्याही ट्विटरला घाबरून दौरा रद्द नाही, आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी दौऱ्याचा तपशील द्यायला हवा होता, मुख्यमंत्री शिंदेंच्या परदेश दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची टीका। राहुल गांधी म्हणजे काँग्रेसला मिळालेलं दिशाहीन नेतृत्व, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा। अजित पवारांसोबत जाण्याचा आमचा निर्णय योग्यच, दादांसोबत जाण्याचा निर्णय महाराष्ट्राला मान्य, राष्ट्रवादी पक्षफुटीवर चाकणकरांची प्रतिक्रिया। चौंडीमधील 20 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर मागे, मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन करणार, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांचा इशारा। 50 दिवसामध्ये सर्व कारवाई पूर्ण करून आरक्षणाचा मार्ग काढू, आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेऊ, गिरीश महाजन यांचं आश्वासन। कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मराठा समाज लढा देणार, अभ्यासकांची तज्ज्ञ समिती स्थापन, आठवड्याभरामध्ये समितीमधील तज्ज्ञांची नावं देखील जाहीर करणार। कांदा प्रश्नावर कालच्या बैठकीत देखील तोडगा नाहीच, कांदा व्यापाऱ्यांनी संप मागे घ्यावा, अब्दुल सत्तार यांचं आवाहन। तर 29 सप्टेंबरला दिल्लीमध्ये बैठकीत निर्णय होईल, सत्तार यांची माहिती। केंद्रानं कांदा निर्यातीवरील 40% निर्यात शुल्क आधी बंद करावं, तरच सर्व पूर्ववत होईल, शरद पवारांची सरकारला सूचना।
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सलग 8व्या दिवशीही नाशिकमध्ये कांदा लिलाव बंदच। काल झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा नाही। नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापुरात बैठक। कांदा व्यापाऱ्यांकडून दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। ज्यांना भाजपच माहिती नाही ते भाजपात येतात। रिटायरमेंट म्हणजे राजकारण नव्हे। खासदार सुभाष भामरे यांचं नाव न घेता माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना टोला। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये वसतिगृहामध्ये झालेल्या विषबाधा प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, आरपीआयचे सचिन खरात यांची मागणी। ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। पुणे मुंबईसह राज्यभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। घाटांमधील प्रवाशांना सतर्कतेचा इशारा। माळशेज आणि खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला। नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज। नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडाऱ्याला येलो अलर्ट जारी। रायगडच्या रोहा भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार परतीच्या पावसाची हजेरी। गटारं तुडुंब भरून वाहू लागली तर काही ठिकाणी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। हिंगोलीच्या वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोयाबीन, कापसासह अनेक पिकं पाण्याखाली। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। कराडमध्ये मुसळधार पावसामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अनेक वाहनं अडकून पडल्यानं कराडमध्ये काही काळ वाहतूक कोंडी। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस। वसमत तालुक्यातील वडद, टेंभुर्णी, बळेगाव या गावांमधील शिवारातून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी देखील गावात शिरलं। पुण्याच्या भोरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। आठवडे बाजारात पाणी शिरल्यानं भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान। भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका। मुंबईतील लीलावती रुग्णालयात शाहनवाज हुसेन यांच्यावर उपचार सुरू। कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर। कारागृह उपमहानिरीक्षकांनी अर्ज नामंजूर केल्यानं गवळींनी नागपूर खंडपीठात केला होता पेरोलसाठी अर्ज। कल्याण पूर्वेमध्ये नादिवली विसर्जन स्थळी तरुणीला मारहाण। जुन्या वादातून तरुणाच्या टोळक्याकडून मारहाण करत चाकून हल्ला। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू। अमरावतीच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये शिक्षकाचा विद्यार्थिनीशी अश्लील संवाद। विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विश्वास जाधव या शिक्षकावर गुन्हा दाखल। अमरावतीच्या कुराकडे जाणाऱ्या एसटीला मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक। एसटीतील 63 पैकी 13 प्रवासी किरकोळ जखमी, मात्र एसटी बसचं मोठं नुकसान। शाळेच्या बसला साईड देताना विरारमध्ये एसटी बस नाल्यात पडली। एसटीमधील प्रवासी सुखरूप असून दुसऱ्या बसनं इच्छित स्थळी त्यांना रवाना करण्यात आलं। कल्याण दुर्गाडी पुलावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर नुकसान भरपाईवरून वाद। या वादातून ट्रक चालकाची चाकूनं भोसकून हत्या। 18 तासात दोन्ही आरोपींना अटक। पुण्याच्या भोरमध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ। चोरांनी एकाच रात्रीमध्ये भोरच्या रामबाग परिसरातील 5 हार्डवेअरची दुकानं फोडली। 25,000 रुपये रक्कम आणि कागदपत्र देखील लंपास। ठाण्यातील एका अपार्टमेंटच्या खिडकीवर अजगर आढळून आल्यानं खळबळ। तातडीनं सर्पमित्रांना बोलावून अजगराला अज्ञातवासात सोडलं। पुण्यातील आंबेगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या फोटोचं दहन। सर्वसाधारण सभेमध्ये उसाला 400 ऐवजी 350 भाव ठरल्यानं संघटना आक्रमक। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीचं गोंधळ आंदोलन। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। सांगलीमध्ये कंत्राटी नोकर भरती प्रश्नी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाचं आयोजन। इगतपुरी आगारातील 15 बस गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना, तर 15 बसच्या कमतरतेमुळे इगतपुरीतील प्रवाशांची गैरसोय। दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्वागत। पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष ठेवण्याचं काम, तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं लक्ष देखील असेल हे विसरू नका, राज ठाकरेंचा इशारा। सुप्रीम कोर्टानं मराठी पाट्यांबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाण्यामध्ये मनसेचा जल्लोष। अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत निर्णयाचं स्वागत केलं। न्यायालयानं सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय दिल्यानंतर नागपुरात देखील मनसेचा जल्लोष। फटाके उडवत आणि ढोल वाजत निर्णयाचं स्वागत।
रत्नागिरीत देखील मनसेकडून जल्लोष. फटाके फोडून मनसैनिकांनी केला मराठी पाट्यांच्या निर्णयाचा जल्लोष. तर रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी झळकले अभिनंदनाचे बॅनर. पुण्याच्या शिरूरमधील बावळेवाडीमध्ये माजी मुख्याध्यापक वारे गुरुजी 2 वर्षांनंतर दोषमुक्त. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी वारे गुरुजींची भेट घेत चंदनानं पाय धुतले. कळमनुरीच्या डोकरकडा इथं काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्या निवासस्थानी अशोक चव्हाणांची भेट. यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन. टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. अनुदान देण्याची टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. मुकेश अंबानी सहकुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच श्रीकांत शिंदे यांची देखील उपस्थिती. अभिनेता आमिर खाननं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं. रात्री उशिरा आमिर खान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल. स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ठाण्यातील घंटाळी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दर्शनाला. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून दिघे यांचं स्वागत. मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. लालबाग राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा आणि रंगारिंग बदक हे गणपती पाहण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार संध्याकाळी 4 वाजता. लवकरात लवकर मिरवणूक संपून नियमांचं पालन करण्याच्या उद्देशानं मंडळाचा महत्त्वाचा निर्णय. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार. पुण्यामधील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, जंगली महाराज रस्ता त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज रोडसह इतर 17 मोठे रस्ते बंद राहणार. इरशाळवाडीतील ग्रामस्थांनी वर्षा निवासस्थानी दाखल होत घेतलं गणरायाचं दर्शन. मुख्यमंत्री शिंदेंची देखील उपस्थिती. एकादशीच्या दिवशी कल्याणमधील मेळ्याचं गणपतीचं विसर्जन. ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेश घाटावर पार पडला विसर्जन सोहळा. मुंबईतील तारदेवचा राजा गणपती मंडळाकडून सामाजिक उपक्रम. यंदा गरजू हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार.